नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रो टुगेदर या तुमच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी भाग एक झालेला आहे. कशाबद्दल? तर कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा जो 2018 ला झालेला पेपर होता, त्या 2018च्या पेपरचं आपण विश्लेषण करतोय. मुख्य परीक्षेचं भाग एक झालेला आहे. जर तुम्ही ते बघितलेलं नसेल, त्याच्यामध्ये आपण 25 प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. या भागामध्ये सुद्धा आपण 25 प्रश्नांचं विश्लेषण घेतोय. त्याच्या पुढच्या भाग बघितलेला नसेल तर आय बटन वरती क्लिक करा, तुम्हाला त्याचं मिळून जाईल, म्हणजे लिंक मिळून जाईल. त्याच्या थ्रू तुम्ही तिकडे जाऊन तो पहिला व्हिडिओ बघा, नंतर या व्हिडिओला कंटिन्यू करा. चला लेक्चरला सुरुवात करूया. 2018च्या शिफ्ट 1 मधला 26वा प्रश्न आहे. यापूर्वी आपण जे बघितलेलं आहे ते 25 प्रश्नापर्यंत बघितलेलं होतं. प्रश्न आहे बघा, 1 जानेवारी 2018 हा सोमवार होता. म्हणजे आपल्याला कॅलेंडरवरचा प्रश्न आलाय. तर 31 मार्च 2018 ला किंवा हा डॅश डॅश होता. म्हणजे कॅलेंडरचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता चाचणीचा. कॅलेंडरचा प्रश्न सोडवताना तुम्हाला 2-3 गोष्टी माहित असल्या पाहिजेत. प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात, म्हणजे आता हे काय शिकवायच्या गोष्टी नाहीत. असं जरी हात केला तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, म्हणजे जे वरचा भाग असतो त्याला 31 दिवस धरायचा आणि ते खोलगट भाग आहे त्याला 30 दिवस धरायचं. फेब्रुवारी महिना तुम्हाला माहितच आहे की तो लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात आणि साधारण वर्ष असेल तर त्याच्यामध्ये 28 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये. बाकी सगळं महिन्यांचे प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात ते पाठ आहे, तुम्हाला असलंच पाहिजे, तरच कॅलेंडरवरचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता आणखी एक दुसरी गोष्ट, कोणत्याही जर तुम्हाला असं विशिष्ट 4-5 महिन्याच्या नंतरचा एखाद्या दिवस एक डेट दिलेली आहे आणि 4-5 महिन्याच्या नंतरची जर तुम्हाला त्या डेटला कोणती तारीख असेल, त्या डेटला कोणता वार असेल असं विचारलेलं असेल तर ते कसं सोडवलं पाहिजे. इथे एक मी हा प्रश्न सोडवण्यासाठी जी पद्धत वापरलेली आहे त्या पद्धतीचा जर सराव केला तर तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आपल्याला काय केलं त्यांनी, 1 जानेवारीला सोमवार होता म्हणून दिलेला आहे, बरोबर. मग 1 जानेवारीला तुम्हाला कळाला कोणता वार आहे, सोमवार कळाला. आता विचारले काय, 31 मार्च 2018 ला कोणता वार असेल. तर आता कोणते कोणते महिने आहेत, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्चचा शेवटचा दिवस तुम्हाला विचारलेला आहे की कोणता वार असेल. आता जानेवारीचा एक दिवस तुम्हाला कळाला, 1 जानेवारीला सोमवार आहे. आता जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात, एकूण दिवस असतात 31. त्यापैकी तुम्हाला कोणता माहित आहे, 1 तारीख माहित आहे. मग आता राहिले किती, 30 दिवस आहेत की ज्यांची आपल्याला वार माहित नाही. मग जानेवारी महिन्यामध्ये एकूण किती दिवस आहेत, 30 दिवस आहेत की ज्यांचे आपल्याला वार शोधायचे आहेत. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये, कारण 2018 हा लीप वर्ष नाहीये, कारण त्याला 4नी भाग जात नाही. आपण बघू शकतो की 2016 लीप वर्ष असतो, 2020 लीप वर्ष असतो. ज्या इयरला 4नी भाग जातो तो वर्ष म्हणजे लीप वर्ष असतो. मग 2018 काही लीप वर्ष नाहीये, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतील, फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला 28 दिवस या 2018 ला मिळणार आहेत. त्यांचं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, वार शोधावे लागणार आहेत. त्याच्यानंतर मार्च मध्ये 31 दिवस आहेत, कारण आपल्याला 31वा दिवस सुद्धा मोजायचा आहे. 31व्या दिवशी कोणता वार असेल. आता बघा, प्रत्येक 7 दिवसानंतर काय होतो, तोच वार 8व्या दिवशी रिपीट होत असतो. मग आपण जर 30 ला 7नी भागलं, 7 एक 7, 7 चोक 28 आणि 2 दिवस, म्हणजे 4 वेळा तोच वार रिपीट होईल आणि आणखी 2 दिवस राहतील. हेच करायचं आहे. म्हणजे इथे एक्स्ट्राचे दिवस किती झाले, एक्स्ट्राचे दिवस 2 आहेत. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये सोमवारी जो वार होता तो 2 दिवस पुढे जाणार आहे, बरोबर. आता 28 दिवस एक्स्ट्राचे दिवस मोजायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर 28 ला सुद्धा आपण 7नी भाग घालू, 7 चोक 28, इथं 0 दिवस, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकही एक्स्ट्राचा दिवस नाही आठवड्यांचा जो आपल्याला वार काढायचा आहे. त्याच्यानंतर 31 ला भागितलं 7 न, 7 एक 7 चोक 28 आणि 3 31, म्हणजे मार्च महिन्यामध्ये 3 दिवस आपल्याला एक्स्ट्राचे मिळणार आहेत. म्हणजे जसं टोटल जर बघितलात तर 2 आणि 3 5, म्हणजे जानेवारी महिन्यापासून 31 मार्च पर्यंत जर आपण वार जर मोजत गेलो तर काय होणार आहे, सोमवार हा वेगळ्या वेगळ्या वेळी रिपीट होणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 5 असं तिन्ही महिन्यांचे मिळून 5 दिवस एक्स्ट्रा होणार आहेत. मग 5 दिवस एक्स्ट्रा म्हणजे 31 तारखेला जो वार येईल तो सोमवारच्या 5वा दिवस पुढचा असेल. मग सोमवारच्या पुढचा कुठला, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे पहिला
दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. मग वार कोणता येणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे शनिवार ए उत्तर आहे. थोडं लेंदी डिस्कशन झालं. आता इथून पुढचे थोडे फास्ट घेऊया. बॅचेस आहेत, ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक सुद्धा आय बटन डिस्क्रिप्शन दोन्हीकडे आहे. नक्की ही जी सगळी पीडीएफ आहेत 2018च्या त्या पीडीएफ सुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलमध्ये ॲपवरती आहेत. ऍप डाउनलोड करून घ्या. त्यात करनिर्धारणचं मी लिहिलेलं पुस्तक सुद्धा आहे. याच्यातला पेपर 2 आणि जीके साठी हे महत्वाचं आहे. जीके आणि पेपर 2 विषय संबंधित ज्ञान याच्यासाठी संपूर्ण तयारी करून घेणारं 150 पेजेसचं पुस्तक आहे. नक्की तुम्ही अभ्यासासाठी वाचलेलं असेल. आता बघा पुढचा प्रश्न, पॉलिटीचा प्रश्न आहे. हे प्रश्न कसे येतात बघा, साधे सिंपल प्रश्न असतात. फक्त परीक्षेत काय वाटतं, चुकवून जातात. हे जर तुम्हाला माहित नसतं, ऑप्शन खाली तुम्हाला काय, आपल्याला ऑप्शन माहित नाही किंवा आन्सर माहित नसेल तर 100% चुकतं. एखाद्या खासदाराला शपथ कोण देतो? भारताचा सरन्यायाधीश नाही म्हणणार तुम्ही, राष्ट्रपती माहित नाही, लोकसभेचे सभापती आणि उपाध्यक्ष. उपाध्यक्ष आणि सरन्यायाधीश 100% कट करणार. परंतु सगळ्यात जास्त जी आन्सर दिलेली फ्रिक्वेन्सी असेल ती राष्ट्रपती किंवा लोकसभेचे सभापती असणार. कारण खासदार म्हणल्यानंतर परीक्षेमध्ये आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती येते, ते म्हणजे लोकसभेचा खासदार. राज्यसभा आठवतच नाही, कारण आपला पार्लमेंटचा बघायचा, मेंबर ऑफ पार्लमेंट कोण देतं. तर लक्षात ठेवा. आणि इथं लोकसभेचे सभापती, आणि आपण टीव्ही वरती किंवा आपल्या मतदारसंघाचे जे खासदार आहेत त्यांचं जे मतदान, त्यांची जी शपथ आहे ती आपल्या स्टेटसला असते, वेगवेगळ्या चॅनलला आपण बघितलेलं असतं. आणि तिकडे वरती सभापती असतात आणि खाली खासदार आपले शपथ घेत असतात, हे आपण बघितलेलं आहे. परंतु याचं उत्तर आहे राष्ट्रपती. एखाद्या खासदाराला शपथ कोण देतो? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. हे असे इतके सोपे प्रश्न असतात की आपण ते चुकवून येऊ शकतो. तुम्ही प्रश्न विचार करा आणि स्वतःला आठवा, स्वतःला विचारा की बघणारे जर 10,000 स्टुडंट असतील व्हिडिओ, तर त्यातल्या 5,000 स्टुडंटला तरी 100% लोकसभेचा सभापतीच वाटणार, म्हणजे असं वाटतं. आणि असे सोपे प्रश्न चुकू शकतात. मग आता याच्यासाठी आपल्याला कोणता पॉइंट महत्वाचा आहे? तर पहिलं, कोणत्याही संसदेच्या सदस्याला त्याचा सभागृहात मेंबर म्हणून आला, म्हणजे इलेक्शन झालं, सगळेजण मेंबर म्हणून आले, मेंबर मधून जॉईन होण्यात पहिल्या दिवशीच काय कार्यक्रम असतो? शपथेचा कार्यक्रम असतो. आणि ते कलम किती आहे? 99 नुसार. हे कलम पाठ करून ठेवा. कलम 99 नुसार संविधानाच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना काय केली जाते? शपथ दिली जाते. सभागृहातल्या पहिल्या दिवशी त्यांच्या शपथ कोण देतं? राष्ट्रपती देतात किंवा राष्ट्रपतींनी नेमलेला एखादा व्यक्ती देत असतो. परंतु इथं महत्वाचं कोण आहे? राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी देत असतो. शपथ घेतात. हे एवढं 99 राष्ट्रपती शपथ घेतात. आता शपथ कशी पद्धती असते, ते कुठे लिहून ठेवलेले आहेत शपथा? या कलमामध्ये आहेत का? अजिबात नाही. तर राज्यसभेचा सदस्य असेल किंवा खासदार म्हणून एखादी व्यक्ती निवडून आल्यानंतर सभागृहामध्ये येते, त्यावेळेस तिला शपथ घ्यावी लागते. आणि त्या शपथेचा नमुना, शपथ कशी असावी याचे नमुने अनुसूची 3 मध्ये दिलेले आहेत. अनुसूची 3 मध्ये दिले आहेत. आता कमेंट सेक्शन मध्ये एक काम आहे तुम्हाला, जे बॅच मध्ये मी कंटिन्यू सांगितलेलं आहे की राज्यघटनेमध्ये असे किती कलम आहेत की त्या कलमांमध्ये स्पेसिफिक त्या कलमाच्या अंतर्गत शपथ दिलेली आहे. ते कलम आणि कोणासाठी आहे ती कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. होमवर्क किंवा एक 2A राहावं, तुम्हाला आठवावं, हे सुद्धा महत्वाचं आहे. 3च सांगतो, 3च कलम आहेत, तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 असे कलम आहेत की त्या 3 कलमामध्येच तुम्हाला राज्यघटनेत शपथा दिसतील. इतर सगळ्यांच्या शपथांचे नमुने हे अनुसूचित 3 मध्ये दिलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा राज्यघटनेवरचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, जो तुमचा अजिबात चुकणार नाही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर. खालीलपैकी भारतीय संविधानामध्ये नमूद केलेले नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्यूटी कोणती आहे असे विचारलेलं आहे. की खालील 4 ऑप्शन दिलेत, त्या 4 पैकी फंडामेंटल ड्यूटी कोणती आहे? विधान बघू. वैज्ञानिक दृष्टिकोनाची वृद्धी करणे, मानवतावाद, चौकश वृत्ती, सुधारणावादी विचार विकसित करणे, हे एक आहे, आहेच वाचले आपण. अपघातग्रस्तांना मदत करणे, अजिबात नाही. असं ड्यूटी आपल्या फंडामेंटल ड्यूटीज 11 आहेत. 11 कलमामध्ये कुठं वाचले का तुम्ही की अपघातग्रस्तांना मदत करावी? हे आपलं काम आहे, आपण करत असतो ते, पण त्याला घटनेमध्ये फंडामेंटल ड्यूटीमध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये दिलेलं नाही. नागरी दुष्कृत्यांना प्रतिबंध घालणे, त्याच्यासाठी पोलीस आहे, आपण काम करायचं नाही.
त्याच्यानंतर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ते तुमचं ड्युटी नाहीये. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये तुमचा ऑप्शन काय येतं? ऑप्शन ए बरोबर आहे. आता आलाच प्रश्न, तर माहित असलं पाहिजे फंडामेंटल ड्युटींचा समावेश आपल्या संविधानामध्ये, ज्यावेळेस संविधान निर्मिती झाली 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान स्वीकारलं, त्यावेळेस राज्यघटनेमध्ये कुठेही मूलभूत कर्तव्य नव्हती, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नव्हती, फक्त मूलभूत अधिकार आणि डीपीएसपी होती, जे राज्याच्या धोरणाला मार्गदर्शक तत्वे होती. 42व्या घटना दुरुस्तीने इंदिरा गांधीजीच्या सरकारने काय केलं की राज्यघटनेमध्ये एक नवीन भाग समावेश केला, तो म्हणजे भाग 4अ. भाग 4अ हा 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करून त्याच्यामध्ये नवीन राज्यघटनेमध्ये कलम सुद्धा समावेश केला, तो म्हणजे 51अ, ज्याच्यात 10 मूलभूत कर्तव्ये समावेश करण्यात आली, ऍड केली. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती 2003, 86वी घटना दुरुस्ती 2003 नुसार आणखी एक 11वं मूलभूत कर्तव्य नागरिकांचं समावेश करण्यात आलेला आहे. आता कोणती कर्तव्य आहेत ते सगळे बघूया. आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेली एकूण जी 11 तत्वे आहेत, जी भाग 4अ आणि 51अ मध्ये दिलेलं आहे, ती बघा कोणती. पहिलं कर्तव्य आहे ती म्हणजे आपल्या संविधानाचा, आपल्या नॅशनल फ्लॅगचा, आपल्या नॅशनल अँथमचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे फ्रीडम स्ट्रगल आहे, आपलं स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी लढले, जे विचार आहेत त्यांचं संवर्धन करणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. त्या देशाची सॉव्हर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी ही जतन करणं हे सुद्धा प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस देशाच्या संरक्षणासाठी किंवा देश सेवेसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस आपण गेलं पाहिजे. त्याच्यानंतर 5वं कर्तव्य आहे प्रमोट हार्मनी आणि आपला बंधुभाव वाढवला पाहिजे. त्या 6वं कर्तव्य आहे रिझर्व हेरिटेज राईट आणि कंपोजिट कल्चर, आपल्याला संरक्षण केलं पाहिजे कल्चरचं. त्याच्यानंतर 7वा नंबर आहे तो म्हणजे आपल्याला आपल्या पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. 8वं कर्तव्य आहे की आपण आपल्या मनामध्ये सायंटिफिक टेम्परमेंट डेव्हलप केला पाहिजे, ह्युमॅनिझम आपल्यामध्ये डेव्हलप केली पाहिजे. त्याच्यानंतर 9वं तत्व आहे, 9वं फंडामेंटल ड्युटी आहे, ती म्हणजे पब्लिक सेफ्टी, म्हणजे सेफगार्ड ऑफ पब्लिक प्रॉपर्टी, जे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, बस वगैरे जाळायच्या नाहीत बाबांनो. त्याच्यानंतर व्हायोलेशन जे केलं जात आहे त्याच्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सरकारला मदत करणार. त्याच्यानंतर आपल्या कामामध्ये कंटिन्यू एक्सलन्स मिळवत जायचं आणि देशाचा विकास घडवून आणायचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं 10वं कर्तव्य. आणि 11वं कर्तव्य हे काय तर 0 ते 6 वयोगटातल्या सर्व बालकांना प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन, म्हणजे प्रत्येक बालकाला त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावे. ही 11 कर्तव्य आहेत. जस्ट इथे घेतली ओव्हरलुक. ही आपली बॅच आहे, ऍप वरती जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यानंतर आणखी पॉलिटीचा प्रश्न. या पेपरमध्ये पॉलिटीचे प्रश्न खूप असणार आहेत. 2023च्या सुद्धा आणि 2018च्या सुद्धा खूप प्रश्न होते, त्याच्यामुळे तुमचं पॉलिटी किती व्यवस्थित आहे ते इथं चेक चांगल्याच पद्धतीनं होणार आहे. प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाला काढून टाकण्याचे खालीलपैकी कोणते मार्ग आहेत? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कसं काढून टाकता, यांचं बघा पी एक ऑप्शन आहे, क्यू. पी आणि क्यू असे 2 विधान दिलेत. गैरवर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास किंवा काम करण्यास असमर्थता असल्याचे सिद्ध झाल्यास आणि भारताच्या राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. विधान एकदम 100% बरोबर आहे. क्यू बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या किमान 11 सदस्यीय खंडपीठाने चालवलेल्या महाभियोगाद्वारे, काही संबंध नाही, महाभियोग हा संसदेमार्फत चालवला जातो, तो ठराव पास होऊन राष्ट्रपतीकडे जातो, मग त्यांना काढलं जातं. हे पी बरोबर आहे, क्यू नाही. असं ऑप्शन बघा, दोन्ही बरोबर नाही. पी बरोबर आहे, ओके, क्यू नाही, पी क्यू दोन्ही नाही, हे चूक. आपला ऑप्शन काय आहे? बी बरोबर येतं. आता बघा, आले राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला काढून टाकण्याची पद्धत. त्यासाठी घटनेचं कलम तुम्हाला माहित असलं पाहिजे, 124(4). 124(4) कलमामध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत सांगितलेली आहे. या कलमामध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती काय करतील, संसदेने विशेष बहुमताने दोन्ही सभागृहांनी वेगवेगळ्या पारित केलेल्या ठरावाच्या नंतर राष्ट्रपती आदेश पारित करतील आणि त्या व्यक्तीला पदावरून दूर करतील. याच कलमामध्ये 2 कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण आहे इनकॅपॅसिटी,
इनकॅपॅसिटी हे दोनच कारणावरनं सर्वोच्च न्यायालयाचा हायकोर्टाच्या दोन्हीकडच्या पण हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये जे न्यायाधीश आहेत त्यांना फक्त या दोन कारणावरनच काढता येतं. पहिलं कारण आहे इनकॅपॅसिटी, म्हणजे त्यांचं काम करण्यास आता सध्या ते असमर्थ आहे, ते पहिलं कारण. आणि दुसरं आहे प्रूव्ड मिसबिहेवियर, म्हणजे गैरवर्तन, सिद्ध गैरवर्तन. या दोनच कारणावरून काय केलं जातं, सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाला काढलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त कोणत्याही इतर कारणावरनं त्यांना काढता येत नाही. मग हे जे अधिकार आहेत या अधिकारांचा वापर करून संसदेला अधिकार दिलेले आहेत की संसद कसं काढेल एखाद्या व्यक्तीला जज म्हणून, तर संसदेने एक ऍक्ट केला 1968 मध्ये, जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968चा. आणि या कायद्यानुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट मधले जे न्यायाधीश आहेत त्यांना काढण्याची पद्धत त्याच्यात दिलेली आहे. एखाद्या न्यायाधीशाला काढायचा असेल तर तसा ठराव पारित व्हावा लागतो संसदेमध्ये. मग संसदेमध्ये जर ठराव पारित करायचा असेल तर लोकसभेतही तो मांडता येतो, राज्यसभेतही तो मांडता येतो. जर लोकसभेत मांडायचा असेल तर त्या ठरावावरती 100 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिजेत. जर राज्यसभेमध्ये मांडायचा असेल तर 50 खासदारांच्या त्याच्यावरती स्वाक्षऱ्या पाहिजेत. म्हणजे लोकसभेमध्ये असेल तर 100 सदस्यांच्या म्हणजे खासदारांच्या, आणि राज्यसभेमध्ये असेल तर 50 खासदारांच्या त्याच्यावरती स्वाक्षऱ्या पाहिजे. मग हे स्वाक्षऱ्या केलेला ठराव लोकसभेमध्ये असेल तर लोकसभेच्या अध्यक्षाकडे जाईल, राज्यसभेमध्ये असेल तर राज्यसभेच्या सभापतीकडे जाईल. त्याच्यानंतर दोघांचं, राज्यसभा आणि लोकसभा दोघांच्या अध्यक्षाकडे किंवा सभापतीकडे आल्यानंतर एखादा ठराव ते काय करतील, हॅलो अरे पर लेक्चर चालू ऐकू येत नाही का? सॉरी, अरे एवढं लेक्चर चालू आहे, मी आवाज सुद्धा दिला त्यांना, ते काय डबल 3 4 5 6 वेळेस फोन आला, हे चुकीचं आहे. ओके, ठीक आहे, चला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आता समजा लोकसभेमध्ये मांडला ठराव किंवा राज्यसभेमध्ये ठराव मांडलेला असेल तर त्याच्यानंतर ते जे राज्यसभेचे सभापती असतील किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील त्यांना 2 ऑप्शन मिळतात. एक, आलेला जो ठराव आहे तो मान्य तरी करायचा किंवा तो ठराव कॅन्सल करून टाकायचा. बरोबर. जर अध्यक्ष किंवा सभापतीने ठराव मान्य केला, अध्यक्ष किंवा सभापतीने ठराव मान्य केला तर मग पुढे काय, मान्य नाही केला तर तिथंच ठराव कॅन्सल होऊन जातो. पण मान्य केला तर मग एक चौकशी समिती गठीत केली जाते. ज्या चौकशी समितीमध्ये 3 सदस्य असतात. एक सुप्रीम कोर्टातले चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे किंवा सुप्रीम कोर्टातला सिनियर मोस्ट जज, पहिला कोणत्या तरी एका हायकोर्टाचे चीफ जज आणि कायदे पंडित, अशा 3 व्यक्तींची त्या चौकशी समितीवरती नियुक्ती केली जाते. आणि या ठरावामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत, जे काही त्यांच्यावरती इनकॅपॅसिटी आणि मिसबिहेवियरचे ऑब्जेक्शन टाकलेत त्याची चौकशी करते आणि ह्या चौकशीचा अहवाल सभागृहाला देते. अहवाल सभागृहामध्ये आल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने तो ठराव पास व्हावा लागतो. त्यानंतर मग तो ठराव पास झाल्यानंतर काय होतं, राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपती त्या क्षणी त्यांना पदावरून दूर करून टाकतात. चला पुढचा प्रश्न, 30 नंबरचा प्रश्न. ओके, चूज द वर्ड किंवा फ्रेज विच यू थिंक नियरेस्ट इन मिनिंग. नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे काय, त्याच्या जवळचा, म्हणजेच काय, समानार्थी शब्द. नियरेस्ट किंवा अपोजिट. नियरेस्ट म्हणलं की समानार्थी, अपोजिट म्हणलं की तुम्हाला तर माहितच आहे की त्याचा विरुद्धार्थी शब्द असतो. प्लॅकेट, प्लॅकेट त्याचा प्लॅकेट हे आहे वर्ड दिलेला आहे. आता बघा, व्हॅकेट, रिमूव्ह, सूत आणि विंडिकेट. आता तुम्हाला पाठ असला पाहिजे. प्लॅकेटचा अर्थ होतो शांत करणे. मग आता याच्यामध्ये जे सूत आहे हा जो शब्द आहे तो त्याचा समानार्थी शब्द आहे आणि या प्लॅकेटचे इतर जे समानार्थी शब्द आहेत ते तुम्हाला माहित असावे, पाठ करून ठेवायचं. ओके, पुढचा प्रश्न. त्याच्यानंतर आता हा कर, सार्वजनिक वित्त आणि कर व्यवस्था याच्यावरचा प्रश्न आहे. त्यावेळेसही सेम सिलेबस होता, यावेळेसही सेम सिलेबस आहे. असंच काहीतरी तुम्हाला फॅक्च्युअल पॉइंट विचारतात. फॅक्च्युअल पॉइंट विचारतात आणि ते फॅक्च्युअल पॉइंट खूप चांगल्या पद्धतीनं पाठ पाहिजेत. नोट्स जितक्या दिलेल्या आहेत तितक्या व्यवस्थित वाचून घ्या. बॅचमध्ये दिलेले असतील, टेलिग्राम चॅनलला टाकलेले असतील, ज्या काही नोट्स आहेत त्याच्यामध्ये खूप फॅक्च्युअल डाटा मी लिहून दिलेला आहे, तो पाठ करायचा. आता बघा प्रश्न काय, जीएसटी मध्ये भारतात किती स्लॅब दर आहेत त्यानुसार वस्तू सेवांचे वर्गीकरण केले आहे. आता बघा 7 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. 100% मुलं काय लिहितात, 5 ऑप्शन टिक करतात. 100% म्हणजे 100% नाही, काय हुशार असतील. 90% मुलांचा हा प्रश्न असतो की 5
हे आपले स्लॅब आपल्याला माहित आहे. आता जीएसटी बघा, जीएसटी मध्ये त्याचं उत्तर आहे 4. त्याचं उत्तर आहे 4. 100% 90% मुलं हे 5 लिहितात का, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिला जीएसटी, जीएसटी म्हणजे गुड अँड सर्व्हिसेस टॅक्स. कुठल्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आला, तर 101व्या घटना दुरुस्तीनुसार. हे पाठ पाहिजे. आता याच्यामध्ये किती आहेत, ज्या वस्तूला टॅक्स लावलेला आहे असे 4 टॅक्स आहेत. एक 5%, 12%, 18% आणि 28%. म्हणजे 4च स्लॅब आहेत. जो 0% असतो तो स्लॅब नाही. जीएसटी मुक्त वस्तू म्हणजे 0%. ते फक्त न्यूजपेपर आणि इतर गोष्टीमध्ये ते 0% म्हणलेलं आहे, पण त्याचे जीएसटी मुक्त आहे. 0% हा काही दर नाहीये. फक्त हे 4 असे दर आहेत की ज्याच्यामध्ये जीएसटी म्हणले जाते. मग तुमचं उत्तर काय, 4 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर जीएसटी परिषदेसाठी कलम 279A, त्याचे अध्यक्ष कोण असतात, केंद्रीय अर्थमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. ते सगळं व्यवस्थित बघून घ्या त्याच्यामध्ये कोण कोण असतं. आता जीएसटी केव्हा लागू झाली हा सुद्धा तुमचा पाठच असला पाहिजे. डेट 1 जुलै 2017ला. केंद्रीय 8 कर होते अप्रत्यक्ष कर. कशासाठी आलेला आहे हा, अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण करण्यासाठी आलेला कर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस. केंद्र सरकारचे 8 अप्रत्यक्ष कर, राज्य सरकारांचे 9 अप्रत्यक्ष कर, असे मिळून 17 अप्रत्यक्ष करांसाठी एक कर आपण लागू केलेला आहे. इतका कंटेंट तुम्हाला पाठ असला पाहिजे. पुढचा बघूयात. आता इंग्लिशचा प्रश्न विचारलाय त्याने बघा. चूज द अमंग 4 ऑप्शन्स द वन इज बेस्ट एक्सप्लेनेशन ऑफ अंडरलाइन इडियम. इडियमचा अर्थ आपला सांगा म्हणताय. द वुमन वॉज अ बिग फ्रॉग इन अ स्मॉल पाउंड व्हेन ही मूव टू द स्मॉल टाउन. आता बघा, हे छोट पाऊंड आहे. बिग फ्रॉग म्हणजे मोठी काय म्हणता येईल आपल्याला, बेडूक. मोठं बेडूक हे कशामध्ये, छोट्या डबक्यामध्ये अडकून बसलेलं आहे. याचा अर्थ काय बाबा, मोठा व्यक्ती एखाद्या छोट्या ठिकाणी राहणं, म्हणजे असं त्याचा अर्थ होतो. आता याच्यात पहिलं बघा ऑप्शन आहे, अन इम्पॉर्टंट पर्सन इन अ लेस इम्पॉर्टंट प्लेस. त्याच्यानंतर आउट ऑफ प्लेस, हे त्याच्यानंतर हे येणारच नाही. तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन पहिले येऊ शकता, अन इम्पॉर्टंट पर्सन इन अ लेस इम्पॉर्टंट प्लेस. हे तुम्हाला त्याचं इथं दिसून पण येईल फोटोमध्ये, की मोठा व्यक्ती एखाद्या छोट्या ठिकाणी ठेवून देणे. त्याच्यानंतर पुढचं बघा, करंट अफेअर्स मधला त्यावेळेस हा प्रश्न होता. भारताने वाहनांच्या सीमारेषेपलीकडील वाहतुकीसाठी BBIN करार कोणत्या 2 देशांसोबत केला आहे. आता कोणते 2 म्हणजे हा टोटल 15 जुलै 2015ला 4 देशांमध्ये हा करार झालेला होता. भारत, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या 4 देशांमध्ये, म्हणजे एकमेकाच्या शेजारी आहे. आणि मग शेजारी असेल तर एखादं बाबा वाहन इथून इकडं, आता भारतातनं एखादी पश्चिम बंगालमधनं इथं जर त्रिपुराला जायचं असेल एखाद्या ट्रकला किंवा वाहतुकीचं कोणतंही साधन असेल, तर त्याला एवढा मोठा वळसा घालून जाण्यापेक्षा इथून डायरेक्ट जाऊ शकतो. तर याच्यासाठी हा करार करण्यात आलेला BBIN. हा करार 15 जुलै 2015ला करण्यात आलेला होता 4 देशांमध्ये. 2017ला भूटानने या करारातनं मागे घेतलेले. आता सध्या 3 आहेत, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश. बघा आता पहिलं ऑप्शन बांगलादेश, नेपाळ ओके आणि भारत यांच्यामध्ये आहे. तिबेट संबंध नाहीये, चीन तर संबंध नाहीये. तुम्ही माहित नसला तरी कट करू शकत असतात. पहिला बघा तिबेट तुम्ही कशामुळे काढून टाकला असता, तर तिबेटवर चीनचं सत्ता आहे सध्या. तिबेटला स्वतःचं अस्तित्व ठेवलेलं नाहीये. चीननं त्याच्यावरती आक्रमण करून ठेवलंय, त्यामुळे आपण काही करार करणार नाही. यामुळे हे ऑप्शन कट केलं असतं. चीन आणि पाकिस्तान सोबत आपण कधीच करत नाही एवढं चांगलं, त्याच्यामुळे हे ऑप्शन इलिमिनेट केलं असतं. श्रीलंकेसोबत ट्रक नाही तर जहाज जातात. मग वाहतुकीसाठी वाहनांच्या सीमारेषेवर जर श्रीलंकेसोबत करायचं असेल तर आपल्याला जहाजासाठी करावं लागेल. त्यामुळे हे ऑप्शन जर माहित नसतं तरी आपण आपल्या सीमेवर असलेले हे 2च आहेत आणि यांच्यासोबतच आपण टिक केलं असतं. यांच्यासोबत संबंधही चांगले आहेत, त्यामुळे एच ऑप्शन आपण टिक करायला पाहिजे. माहित नसलं तरी व्यवस्थित ऑप्शन आणि इलिमिनेशन मेथडचा वापर करायला पाहिजे. त्यानंतर पुढचा बघा, आणखी पॉलिटीवरचा प्रश्न. कोणता मूलभूत हक्क घटनेतील मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळण्यात आला, जी जमीनदारी प्रणालीच्या संपूर्ण उच्चाटनाची नांदी होती. म्हणजे बघा, मालमत्तेचा जो हक्क होता तो आपण काढून टाकलेला आहे. कोणता हक्क आहे मग? शोषणाविरुद्धचा हक्क काढून टाकलाय का? नाहीये.
मालमत्तेचा अधिकार काढून टाकलाय का? 100% पाठ आहे तुम्हाला. समानतेचा अधिकार नाही. घटनात्मक उपायांचा अधिकार काढून टाकलाय का? नाही. उत्तर काय तुमचं? बी उत्तर आहे. कधी काढून टाकलाय माहित आहे का? 44व्या घटना दुरुस्तीनुसार घटनेतलं जे 19G कलमामध्ये जे होतं मालमत्तेचा अधिकार तो काढून फंडामेंटल राईट्स मधून काढला आणि घटनात्मक अधिकार दिलेला आहे. आणि मालमत्तेचा अधिकार आता कोणत्या कलमामध्ये आहे तर 300A या कलमामध्ये तो मालमत्तेचा अधिकार टाकलेला आहे. फंडामेंटल ड्युटी मधून काढला आणि तो घटनात्मक तरतुदीमध्ये ठेवलेला आहे. बरोबर. चला पुढचा प्रश्न. आता बघा आणखी राज्यघटनेचा प्रश्न थोडा डीप आणि व्यवस्थित विचारलाय त्यांनी. राज्यातील कर्ज घेण्याच्या अधिकाराप्रमाणे खालीलपैकी कोणते खरे आहे? हे जर इंग्लिशचं ते त्यांनी काय केलं गुगल ट्रान्सलेट होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू विथ रिगार्डिंग टू द बॉरोइंग पॉवर ऑफ अ स्टेट. म्हणजे राज्य जे कर्ज घेतात त्यांच्या अधिकाराबद्दल काय विचारलंय तुम्हाला. पहिलं विधान आहे राज्य हे भारताबाहेर उधार करू शकत नाहीत. म्हणजे भारताच्या बाहेर कर्ज घेऊ शकत नाहीत. हे 100% त्या कलमानुसार घटनेनुसार बरोबर आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या सुरक्षेच्या कारणास्तव राज्याच्या ताब्यात असणाऱ्या राज्य सरकारच्या विशिष्ट परिस्थितीनुसार कर्ज घेण्याची क्षमता असते. म्हणजे त्याच्या राज्याच्या परिस्थितीनुसार कर्ज. म्हणजे राज्यघटनेनुसार पहिलंही विधान बरोबर आहे, दुसरंही विधान बरोबर आहे. 1 आणि 2 बरोबर असलेलं दोन्ही बरोबर असलेलं एकच विधान म्हणजे 3 नंबर. 3 नंबर तुमचा ऑप्शन आहे. बघा आता हे तुम्हाला कुठं मिळणार आहे तर दोन्ही ठिकाणी मिळणार आहे. 2 ठिकाणी तुम्ही याचा अभ्यास केला. एक सार्वजनिक वित्त या टॉपिक मध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास करतो, प्लस राज्यघटनेमध्ये पॉलिटीमध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस केंद्र राज्य संबंध अभ्यासतो त्यातलं आर्थिक संबंध आहेत, आर्थिक संबंधाच्या टॉपिक मध्ये सुद्धा हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे, घेतो. दोन्हीकडे पण महत्वाचाच आहे. तर आता तुम्हाला दोन्हीकडे महत्वाचा, आता याच्यासाठी 2 कलम आहेत. पहिलं म्हणजे 292. 292 नुसार केंद्र सरकार कुठून कुठून कर्ज घेऊ शकतं. केंद्र सरकारचे कर्ज घेण्याचे अधिकार हे 292 कलमामध्ये आहे. आणि 293 मध्ये राज्यांचे कर्ज घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. मग केंद्राचे कोणते कोणते अधिकार आहेत कर्ज घेण्याचे? केंद्र सरकार देशांतर्गत कर्ज घेऊ शकतं, परदेशाकडून कर्ज घेऊ शकतं. मग परदेशातील एखादा देश किंवा एखादी कंपनी यांच्याकडनं कर्ज घेऊ शकतं. त्याच्यानंतर देशात अंतर्गत व्यक्ती असतील, व्यक्ती कंपन्या यांच्याकडनं कर्ज घेऊ शकतं. आणि हे कर्ज घेत असताना केंद्र सरकार आपल्या संचित निधीवर काय असतात? भारित असतात. संचित निधीवर भारित किंवा त्याच्या विश्वासावर लोक केंद्र सरकारला कर्ज देतात. आता राज्य सरकारच्या बाबत कसं आहे बघा. राज्य सरकार परदेशातून कर्ज घेऊ शकत नाही. देशांतर्गत कर्ज घेता येतं का? देशांतर्गत कर्ज यांना घेता येतं. आणि हे स्वतःच्या संचित निधीवर प्रभारित राज्य सुद्धा कर्ज घेत असतात. जर राज्याला परदेशातून कर्ज घ्यायचं असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. ओके, केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. आणि हा एवढा कर्जासंबंधी इतकं तुम्हाला कळालं, 1-2 वेळेस वाचलात की कधीच पुन्हा नंतर चुकत नाही. 35 नंबरचा प्रश्न संपला. पुढे बघा आता. हा प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचा सोपा, एकदम व्यवस्थित तिथं सोडवत राहायचं, सगळं येतं, फक्त तिथं व्यवस्थित सोडवायचं आहे. ABCDEF हे ए पासून F पर्यंत त्याच क्रमाने बसलेत. म्हणजे काय क्रम वगैरे चुकलेला नाही. एका ओळीत उभे आहेत. बघा इथं ABCDEF एका ओळीमध्ये एका क्रमाने आहेत. आपण जशाच तसं इथं वाक्य जसं होतं तसं लिहून घेतलं. त्यांच्यामध्ये असणारे अंतर खाली दिले आहे. आता ए आणि सी मध्ये 50 आहे, ते जे सांगतात तसं आपण लिहितो. बी आणि डी मध्ये 75 आहे. त्यानंतर ए आणि ई यांच्यामध्ये 150 आहे. त्यानंतर बी आणि एफ मध्ये 160 आहे. बी आणि एफ मध्ये 160 आहे. त्यानंतर डी आणि ई मध्ये 45 आहे. डी आणि ई मध्ये हो का इथं लिहिलंय 45 आहे. म्हणजे जे जसं दिलं तसं आपण लिहून काढलेलं आहे. कोणत्या 2 लोकांमधील अंतर जास्त आहे आपल्याला प्रश्न विचारलाय. आपण आता प्रत्येकामधलं अंतर काढूया. अंतर कसं काढणार मग? हे 45 आहे, हे 50 आहे, तर या दोघांमधलं अंतर ए आणि ई मध्ये टोटल 150 मीटर अंतर आहे. आपल्याला 50 माहित आहे, 45 माहित आहे, उरलेलं मग 55. सी आणि डी मध्ये 55 राहिलं. आता बघा ए आणि सी मध्ये 50 आहे, बरोबर. ए आणि सी मध्ये 50 आहे आणि बी आणि डी मध्ये 75 आहे. बी आणि सी आणि डी मध्ये 55 आहे,
तर 55-75 मधून मायनस केलं तर बी आणि सी मध्ये अंतर किती येतं 20, आणि बी आणि सी मध्ये 20 आहे तर ए आणि बी मध्ये उरलेलं किती 50 मधून 20 गेले तर राहिलं 30. असं असं करत तुम्ही ए आणि ई मध्ये सुद्धा 40 असं तुम्हाला प्रत्येकाचं माहित आहे ते थोडं काय करायचं तिथं बुद्धिमत्तेचा आपला वापर करायचा आणि प्रत्येक पॉईंट मधला अंतर आपल्याला शोधून काढायचा पहिल्यांदा. आता प्रत्येक पॉईंट मधलं आपलं अंतर मिळालं. ए आणि बी मध्ये 30 मीटर, बी आणि सी मध्ये 20, सी आणि डी मध्ये 55, डी आणि ई मध्ये 45 आणि सी आणि एफ ई आणि एफ मध्ये 40. आता बघा प्रत्येकाचं लिहू इथं मॅक्झिमम डिस्टन्स विचारलं आपल्याला. ए बी मध्ये किती आहे 30 आहे बघा. त्याच्यानंतर बी ई आणि एफ मध्ये 40 आहे, सी आणि डी मध्ये 55 आहे आणि डी आणि ई मध्ये 45. सर्वात जास्त कोणता आहे 55. सी बरोबर तुमचं उत्तर. सोपं. असेच प्रश्न मॅथचे असतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथं स्वतःला लावायला लागतं वेळ की तुम्हाला शोधायचे कसं व्यवस्थित अर्थ ते समजणं ते बसवणं आणि व्यवस्थित सोडवणं. त्याच्यानंतर बघा शुद्ध लेखन हा प्रश्न असतोच मराठीमध्ये. शुद्ध लेखन आणि इंग्लिशमध्ये स्पेलिंग तुम्हाला येणार म्हणजे येणार. त्याचा प्रश्न बघा योग्य शब्द लेखन असलेला पर्याय बघा. लिहा तुम्ही स्वतःच. वाचला शब्द गगनचुंबी आहे. गगन न पाहिजे गगनचुंबी. गगनचुंबी इमारती असतात आणि न हे चुकीचं आलं इथं म्हणून एकट झाला. अग्निदेवता. अग्निदेवता लिहून काढा ना. अग्नि लिहत असताना आपण काय लिहितो ग अर्धा असतं इथं ग पूर्ण लिहिले म्हणून बी ही कटलं. भग्नावशेष. भग्नावशेष लिहून काढा. तटबंदी. तटाबंदी नसते तटबंदी असते म्हणून डी ही चुकीचं असेल. ऑप्शन कुठला बरोबर आहे सी बरोबर आहे. लिहून ज्यावेळेस शुद्ध लेखनाचे प्रश्न येतात त्यावेळेस शब्द वाचायचा आणि लवकर तिकडे न जास्त बघता आपण लिहून काढायचं. आपण त्या आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असं असतं की ते शब्द कधीतरी वाचलेला असतो आणि ते लिहून जातो. त्याच्याकडे जास्त बघत बसायचं नाही. फक्त आता असंच जर गगनचुंबीत जर 4 ऑप्शन मध्ये दिलेलं असतं आणि तुम्हाला शुद्ध शोधा वाटलं गगनचुंबी कळालं ना मग गगनचुंबी लिहून काढा पेजवरती आणि मग ते तुम्ही लिहिलेलं ऑप्शन आहे का ते बघा. ओके. शुद्ध लेखनाचं एवढं एक लक्षात ठेवा. पुढचा आणि प्रश्न राज्यघटनेवरचा झालेला आहे. खालीलपैकी कोणते तत्व राज्य धोरणाची निर्देशक तत्वामध्ये नमूद केले आहे. बघा फंडामेंटल ड्युटी, नागरिकत्व, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार, डीपीएसपी याच्यावर हमखास प्रश्न येणार. पाठ करून ठेवा. कलमाच्या कलमा पाठ करून ठेवायच्या आहेत. नोट्समध्ये आपल्या 60-65 पेजेसच्या नोट टेलिग्रामवरती फ्री आहेत. त्या डाउनलोड करून 60-65 पेजेसमध्ये अख्खं पॉलिटी रिव्हिजन होतं ते नक्की डाउनलोड करून ठेवा. खालीलपैकी राज्य धोरणाचं बघा पहिलं कोणते तत्व आहे जागतिक शांतता आणि सुरक्षतेला प्रोत्साहन देणे. कलम 51 मध्ये आहे हे बरोबर आहे. त्यानंतर संपत्ती एकाच हातामध्ये एकवटण्यापासून रोखणे 39(2) मध्ये हे दिलेलं आहे हेही बरोबर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40 मध्ये आहे आर पण बरोबर आहे. पी क्यू आर तिन्ही बरोबर आहेत म्हणून तिन्ही असलेलं कोणतं आहे ए ऑप्शन बरोबर आहे. तुमचं उत्तर आलेलं. तुमचं उत्तर येऊन गेलेलं आहे. फक्त मग काय करायचे काय काय पाठ करून ठेवायचे कलम फंडामेंटल राईट्स सगळे कलम व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचे आहेत. सब कलम सुद्धा पाठ करण्याचा प्रयत्न करा. एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे. डीपीएसपी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी प्रत्येक कलम पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज हे एवढे तिन्हीचे प्रत्येक कलम त्याचा सब कलम सुद्धा तुम्हाला पॉइंट पाहिजे. कसं जसं मी म्हटलं 39(2), 39(3) हे जे सगळं आहे 39(3) आहे 39(3) हे जे सगळं आहे तुम्हाला ते पाठ करून ठेवायचे. 39(1) काय आहे बाबा हे माहित असले की तुम्हाला काय होतं जर जोड्या लावायला आलं अशा टाइप मध्ये आलं तरी चुकलं नाही पाहिजे. हे 3 तरी पॉइंट 100% पॉइंट करून पाठ करून ठेवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न. त्यावेळेस चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. 2018 मधील एशियन गेम्स स्पर्धेमध्ये 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल मध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकलं होतं विनेश फोगट त्याचं उत्तर आहे. परंतु या वर्षीच्या चालू घडामोडीमध्ये क्रीडा प्रकारात विशेष लक्ष ठेवा. नीरज चोप्रा यांचं थोडं वाचून जायचं आहे तुम्हाला. नीरज चोप्रावरती करंट अफेअर्स चालू घडामोडी जे आहे त्याच्यात क्रीडावरती प्रश्न येतातच. क्रीडाचे थोडे बघून घ्या. IPL कोणी जिंकलं, त्यानंतर लेटेस्ट फुटबॉल स्पर्धा झाल्या असेल तर फुटबॉल स्पर्धा कुठली, भारताची रँक किती आहे फुटबॉलमध्ये आता 100च्या आत आपण आलोय. त्याच्यानंतर पाठीमागे गेम्स झालेल्या कुठल्या असतील तर त्याच्यामध्ये बघायच्या. हे कंटिन्यू थोडा क्रीडा स्पर्धाचं जास्त बघा कारण या TCS IBPS प्रश्नपत्रिकांना क्रीडा घडामोडी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. तुम्हाला सरळ विचारायचं आहे की कोणत्या राज्यामध्ये हायकोर्टाचं मुख्यालय नाही. तुम्हाला सगळं पाठ आहे परंतु विचारण्याची यांची पद्धत वेगळी असते. मेघालयचं स्वतःचा हायकोर्ट आहे. मणिपूर त्याचा स्वतःचा हायकोर्ट आहे. अरुणाचल प्रदेश आठवत नाही. सिक्कीम त्याचं स्वतःचं गंगटोकला
हायकोर्ट आहे, म्हणजे या तिघांचा हायकोर्ट आहे आपण वाचलेला आहे. फक्त अरुणाचल प्रदेशचा स्वतःचा हायकोर्ट नाही, तर ते गुवाहाटी जे हायकोर्ट आहे, गुवाहाटी हायकोर्टाच्या अंतर्गत आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम या 4 राज्यांचं मिळून एकच हायकोर्ट गुवाहाटी आसाममध्ये आहे. त्याच्यामुळे मग उत्तर काय येतं तुमचं? सी उत्तर येणार आहे. या प्रश्नांच्या बरोबरच मला जास्त आठवलं त्यावेळेस, भारतामध्ये आज सध्या किती हायकोर्ट आहेत हे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर 25 हायकोर्ट आहे. लेटेस्ट 25वा हायकोर्ट कोणतं? लेटेस्ट 25वा हायकोर्ट कोणतं आहे? कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये 25वे हायकोर्ट कोणते? कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे. 2013 ला 3 हायकोर्ट आलेले आहेत. म म्हणजे मणिपूर, मे म्हणजे मेघालय, त्रि म्हणजे त्रिपुरा. ममेत्री या 3 राज्यांसाठी वेगवेगळे 2013 साली काय करण्यात आलं होतं? हायकोर्ट स्थापन करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर बघा, मराठीचं व्याकरण आहे तुम्हाला. मुलाचे यश पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यातील द्विगुणित या शब्दाचे विशेषण कोणते? क्रमवाचक. क्रमवाचन म्हणजे काय? 1 2 1 2 3 असं जे असतं त्याला क्रमवाचक म्हणतो. हे काय द्विगुणित क्रमवाचक म्हणजे याच्यामध्ये तर काय द्विगुणित येत नाही, ते क्रमवाचक केलं. आवृत्तीवाचक म्हणजे दुप्पट, तिप्पट, आवृत्ती झाली ना, द्विगुणित हे आवृत्तीवाचक, मग हे त्याचं ऑप्शन बरोबर आहे. पृथुकत्ववाचक विशेषण म्हणजे काय? 2 2 5 5 ग्रुप करतो आपण, त्यांचा वेगवेगळे करतो. पृथुकत्व म्हणजे सेपरेशन करतो. 2 2 चा गट, 5 5 चा गट, 10 10 चा गट, हे पृथुकत्वाचं संख्या विशेषण असतात. अनिश्चित म्हणजे सर्व, काही, अनेक हे जे शब्द आहेत ते अनिश्चित म्हणजे फिक्स संख्याच तुम्हाला सांगता येत नाही. हे सगळे काय आहेत? संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. म्हणजे अशा उपप्रकारावर सुद्धा प्रश्न येतात. त्याच्यामुळं थोडी स्पीड मध्ये आणि त्याच्यात जे मोरवाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले उदाहरण आहे ते वाचून ठेवायचे आहे. पुढे बघा, इंग्लिशचा एडीएम वरचं विचारलंय. अंडरलाईन जी ईडीएम आहे त्याचा अर्थ सांगा. वी वेंट थ्रू अ बॅप्टिझम ऑफ फायर व्हेन वी हॅड टू लर्न हाऊ टू ऑपरेट अ स्मॉल बिझनेस. म्हणजे कसा बिझनेस चालू करायचा याच्यासाठी आपण बॅप्टिझम फायर मधनं गेलोय, हे त्याचं म्हणायचं आहे. त्याचा अर्थ काय होतो? अ फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ समथिंग डिफिकल्ट आणि अनप्लीझंट. याचं एखादं पहिलं जे एक्सपिरियन्स असतं ते म्हणजे तुमचं बॅप्टिझम ऑफ फायर त्याचा अर्थ आहे. ईडीएम लक्षात ठेवा, ईडीएम पाठ करून ठेवायचं, थोड्या थोड्या बघत राहायचं. बॅप्टिझम ऑफ फायर म्हणजे पहिला बॅड किंवा डिफिकल्टचा एक्सपिरियन्स येणं लाईफ मध्ये. समजा आपण आपली 2 व्हीलर चालवतो आणि त्याच्यावरनं पडणं, पहिल्यांदाच पडलोय, हे जे असतं डिफिकल्ट किंवा अनप्लीझंट सिच्युएशन आहे ना, तर ती म्हणजे आपली बॅप्टिझम ऑफ फायर असं त्याला म्हणलं जातं. पुढचं बघा, संधीवरती प्रश्न आलेला आहे. संधीचे जशाच तसं उदाहरणं मोरवाळंबे सरांच्या पुस्तकातले पाठ करून ठेवा ते असलेले, त्यातलाच एखादा देऊन टाकलेला असतो. तुम्हाला जास्त डोकं लावायची आवश्यकता नाही. सदानंद हा शब्द कसा त्याचा विग्रह होतो बघा. सत अधिक आनंद. तुम्हाला लगेच ऑप्शन बघायचंच नाही, संधी ओळखा म्हणलेला आहे. सदानंदचं काय होईल? ऑप्शन बघितलं की कन्फ्युजन वाढतं. लिहून काढायचं, सत अधिक आनंद. आम्ही पुस्तकात तर हेच वाचलंय. सत आणि आनंद कुठं आहे बाबा? सत आणि आनंद सी बरोबर. चला ऑप्शन पुढे. तुम्ही जर संधी विग्रह करायचा आहे, तुम्हाला शब्द खाली बघून तुम्ही जर तिथं ऑप्शन मध्ये ठेवत असाल म्हणजे तिथं, तर तुमचा हमखास प्रश्न चुकणार. तर ही तृतीय व्यंजनचं उदाहरण आहे. त्याच्या अगोदर स्वर आल्यामुळं त्याचा काय होतो? तृतीय व्यंजन संधी होणार आहे. तृतीय व्यंजन संधी तुम्हाला कळाली, हे पाठ करून ठेवायचे. आणि लक्षात ठेवायचं, मराठीचे जे प्रश्न आहेत तुम्ही उत्तर काढायचं आहे, नंतर ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. ऑप्शन थ्रू जर गेलात तर गेम झाला. पुढचा, महाराष्ट्र हा मॅग्नीजचा डॅश डॅश मोठा उत्पादक आहे. तिसरा, चौथा, प्रथम, दुसरा. काय ऑप्शन आहे त्याचा? ऑप्शन त्यावेळेस तिसरा होता. तर आजचं मॅग्नीजचं 2019-20 चा डाटा जर बघितलात, लेटेस्ट 2019-20 चा जो डाटा, जे कोल सगळं मिनरल्सचं बघणारं जे कॉर्पोरेशन आहे त्याच्या वेबसाईटवरनं, साठ्यांच्या बाबतीत, मॅग्नीजचे साठ्यांच्या बाबतीत ओडिसा 1 नंबरला राज्य आहे, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला महाराष्ट्र आणि 4 नंबरला 3 नंबरला एमपी आणि 4 नंबरला महाराष्ट्र आणि गोवा आहे. महाराष्ट्रामध्ये 7% एकूण देशाच्या मॅग्नीज मिळतं. सर्वाधिक साठे कुठं आहेत? तर ओडिसामध्ये 44%. पाठ करून ठेवा. साठ्यांच्या बाबतीत राज्यांचा क्रम आणि उत्पादनाच्या बाबतीत राज्यांचा क्रम बघितला तर 1 नंबरला मध्य प्रदेश येतो, 2 नंबरला आज सध्या महाराष्ट्र आहे 25% उत्पादन, आणि 3 नंबरला ओडिसा आहे. यावेळेस ज्यावेळेस परीक्षा झाली होती त्यावेळेस महाराष्ट्र 3rd होता, एमपी
त्याच्यानंतर ओडिसा आणि त्यानंतर महाराष्ट्र असा क्रम होता. परंतु आज जर बघितला तर तो याप्रमाणे आहे. उत्पादनामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसा आहे. महाराष्ट्राचं पर्सेंटेज किती आहे? भारताच्या एकूण 25% उत्पादन मॅग्नीजचं महाराष्ट्रामधून होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात पहिल्या कोणत्या महानगरपालिकेची स्थापना झाली? माहित आहे तुम्हाला, पाठ करून ठेवलाय. मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशन भारतात इंग्रजांनी स्थापन केलेली पहिली महानगरपालिका आहे. केव्हा स्थापन केली? तर 1688 मध्ये. जगातली दुसरी आहे आणि भारतातली पहिली. आणि जगातली पहिली कोणती? जगातली पहिली आहे लंडन. महाराष्ट्रातली पहिली कोणती? महाराष्ट्रातली पहिली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्रातली पहिली, जी 1889 ला स्थापन झालेली आहे आणि ज्याच्यासाठी कायदा आहे तो म्हणजे 1888 चा कायदा आहे. कलकत्ता महानगरपालिका कधी स्थापन करण्यात आलेली आहे? 1876 मध्ये. आणि याच्यासाठी जो ऍक्ट आहे कलकत्ता महानगरपालिकेचा ऍक्ट हा 1923 ला तयार करण्यात आलेला आहे. हे थोडं फॅक्च्युअल लक्षात ठेवा, लिहून ठेवा. स्थानिक शासन ही गाव किंवा आणि जिल्हा स्तरावर आहे. स्वतंत्र भारतातील स्थानिक शासनाची पंचायत राज यंत्रणेच्या अंतर्गत 73 व 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून डॅश डॅश म्हणलेला आहे. 1947, 1950, 1974, 1992. तर ऑप्शन आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 ला करण्यात आलेली आहे. उत्तर तुमचं आलं. आता मग 73वी लागू केव्हा झाली? 24 एप्रिल 1993 ला लागू झाली. याच्यामुळे घटनेमध्ये भाग 9 आणि अनुसूची 11 समावेश करण्यात आलेला आहे. आणि 74वी घटना दुरुस्ती 1 जून 1993 ला लागू झाली. याच्यासाठी भाग 9A आणि राज्यघटनेमध्ये 12वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढचा, द क्वेश्चन्स बिलो कन्सिस्ट ऑफ अ वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल लेटर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं वाचन शेवटी काय म्हणलं? नियरली अपोजिट इन मिनिंग असलेलं शब्द सांगा म्हणते ते. डिलेशन ऑफ मनी मार्केट्स रिझल्टेड फ्रॉम स्टॅबिलायझेशन ऑफ करन्सी. करन्सीचं स्टॅबिलायझेशनसाठी डिलेशन ऑफ मनी म्हणलेलं आहे. डिलेशन त्याचा विरुद्धार्थी शब्द स्पेक्युलेशन, प्रोट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि प्रोबेशन. आता डिलेशनच्या विरुद्ध काय काय आहेत? डिलेशन म्हणजे त्याला स्थिर ठेवणे किंवा त्याला वाढवणे, मजबूत करणे. तर त्याच्या विरुद्ध काय आहे? मजबूतीच्या विरुद्ध डिक्रीज, खाली पाडणे. लेसिंग, कमी करणे. श्रिंकिंग, शिंक करणे त्याला, किंवा कॉन्ट्रॅक्शन. हे जे आहे डिलेशन म्हणजे भक्कम करणं आणि त्याच्या विरुद्ध हे शब्द आहे. त्यातला विरुद्धार्थी म्हणजे तुमचा सी ऑप्शन आहे, कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर पुढचं बघा. तुम्हाला सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट याच्यावरचा प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्यातला एरर शोधून काढायला. इन द सेंटेन्स दॅट फॉलोज चूज द पार्ट दॅट हॅज अन एरर. एरर तुम्हाला शोधा म्हणलेला. द क्रिकेटर accompanied by his wife and children are staying at this hotel. असं म्हणलेलं आहे. आपल्याला बरोबर वाटतं, अरे बरोबर, द क्रिकेटर आणि त्याच्यासोबत तिची बायको आणि मुलं काय केलेत? हॉटेलमध्ये थांबलेत. म्हणजे सब्जेक्ट काय आहे? अनेक वचने म्हणून आर बरोबरच आहे. चुकलं. सब्जेक्ट वर्ग अग्रीमेंट बॅच मध्ये पण व्यवस्थित शिकवलेला आहे. अकॉम्पनिश बाय, अँड, टुगेदर विथ हे जे शब्द आहेत, काही असे शब्द आहेत की या शब्दांचा वापर वाक्यामध्ये झाला आणि त्याच्या थ्रू जर अनेक सब्जेक्ट एकत्र केलेले असतील, जोडले गेले असतील, तर त्याच्यामध्ये अकॉम्पनिश बाय या शब्दाच्या अगोदर आलेला जो काही सब्जेक्ट असेल त्याच्यानुसार काय करायचं असतं? क्रियापद घ्यायचं असतं. द क्रिकेटर हा सिंग्युलर आहे म्हणून क्रिकेटरनुसार आर येणार नाही, तर आर प्लुरल आहे. त्याच्याऐवजी प्रेझेंट मधला सिंग्युलर घ्यावा लागेल, तो म्हणजे इज. आणि याच्यासाठी मग हे आर जे आहे ते चुकीचं आहे. मग एरर कशामध्ये? द मध्ये एरर आहे का? नाही. हिज मध्ये एरर आहे का? नाही. आर मध्ये एरर आहे, म्हणून सी तुमचं उत्तर असणार आहे. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये तुम्हाला मिळणार आहे. स्पेशल बॅच 120 ते जुनच पोस्टर आहे, ते 200 मार्कासाठी झालेले आहे. आता प्रथम भारतीय कायदे मंडळाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय दंड संहितेचा मसुदा तयार केला. म्हणजे आयपीसी, तुम्हाला इंडियन पिनल कोड, आता त्याच्या नावामध्ये वगैरे बदल करण्यात आलेले, ते नावं सुद्धा लक्षात ठेवून घ्या. इंडियन पिनल कोडचं प्रिपरेशन कोणी केलेलं आहे किंवा फर्स्ट लॉ कमिशन असं म्हणते ते. द ड्राफ्ट ऑफ द इंडियन पिनल कोड वॉज प्रिपेअर्ड बाय द फर्स्ट लॉ कमिशन चेअर्ड बाय कोणी? डॉक्टर B.R. आंबेडकर? नाही. थॉमस मेकॉले? 100%. वल्लभभाई पटेल? नाही. KM करियप्पा? नाही. तुम्ही डायरेक्टच नावच फर्स्ट लॉ कमिशन म्हटलं की इंग्रजांचं नाव शोधायचं होतं. आयपीसी म्हणल्यानंतर मेकॉले तर तुम्हाला माहितच असला पाहिजे.
मेकॉले हे पहिले कायदा सदस्य म्हणून भारतामध्ये आले होते 1833ला, आणि त्यांनी केलेलं कायदा सदस्य पहिले शिक्षणासाठीचा जो आयोग होता त्याच्यात इंग्लिश होता, म्हणजे इंग्रजीच्या बाजूने असणारा व्यक्ती होता. आयपीसी साठी सुद्धा जी कमिटी होती त्याचा तो अध्यक्ष होता. यांनीच आयपीसी तयार केलेलं आहे. त्याचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न या लेक्चर मधला, आणखी आपले लेक्चर्स येणारच आहेत. केंद्र व राज्यामध्ये विधी विषयक वितरणाबद्दल, म्हणजे काय विधी विषयक म्हणण्यापेक्षा त्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट अमॉंग असं म्हणते, म्हणजे सूची तुम्हाला कायदेविषयक अधिकारांचं विभागणी वितरणाबद्दल खालीपैकी कोणते खरं आहे असं विचारते कायदेविषयक संबंधामध्ये. पी बघा, फक्त केंद्र सरकार केंद्रीय सूचीतल्या विषयावर कायदे करू शकतं. बरोबर, केंद्र सूचीतल्या विषयावर कोण कायदा करतं? केंद्र सरकार करतं. बरोबर आहे, पी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं क्यू बघा, केंद्रीय आणि राज्य सरकार दोन्ही राज्याच्या सूचीतील विषयावर कायदे करू शकतात. चुकीचं आहे. राज्य सूचीवर कायदा फक्त राज्य सरकार करतात. काही अशा अनएक्सेप्शन 5 केसेस आहेत की त्या 5 अपवादात्मक परिस्थितीमध्ये करू शकतात, परंतु साधारण परिस्थितीमध्ये राज्य सूचीतल्या राज्य सरकार करतं. त्यामुळे क्यू चुकीचा आहे, पी बरोबर आहे. असं ऑप्शन कोणतं? फक्त पी बरोबर असलेलं बी ऑप्शन आहे. भाग 14, भाग 11 आणि भाग 12 हा केंद्र आणि राज्य संबंधाबद्दल दिलेला आहे. अभ्यास पण आपण घेतलाय लेक्चरमध्ये, त्याचा सांगितलेला आहे. भाग 11 मध्ये 2 विषय आहेत ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांचे संबंध आहेत. एक कायदेविषयक संबंध आणि दुसरा कार्यकारी संबंध. आणि भाग 12 मध्ये वित्तीय संबंध आहेत, केंद्र आणि राज्याचे वित्तीय संबंध. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. याच्यातलं कायदेविषयक संबंधामध्ये सूच्या दिलेल्या आहेत. केंद्रीय सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि शेषाधिकार असे 4 तुम्हाला मिळणार आहेत. केंद्र सूचीवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. समवर्ती सूचीवर कायदा करायचा असेल तर राज्य आणि केंद्र दोघंही करतात. आणि शेषाधिकारावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला दिलेला आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे. ओके, बॅचेस आणि बुक. आता हे लेक्चर इथंच थांबूया. व्यवस्थित बघितलात लेक्चर, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू.